आयुष्यमान भव. अहो गुरुजी, अहो तुम्ही सांगितलेल्या गुप्त धनाची मी वाट बघत बसलोय. अहो गुप्त धनाचा लाभ तुम्हाला झालाय. काय? हा. गुप्त धनाचा लाभ झाला? हो. अहो कसा काय? अहो कसा काय म्हणून काय विचारता? पुत्र लाभ म्हणजे गुप्त धनाचा लाभ झाला की नाही? अहो पुत्र कामेष्टी सारखा यज्ञ करूनही कोणालाही त्याचा लाभ होत नाही. आता ह्या छोट्या जावयाच्या पावलामुळे आणि हट्टामुळे तुम्हाला धनलाभ म्हणजे पुत्रलाभ झाला की नाही? अहो तुम्हाला सांगतो, अहो पैसा आणि आपली संपत्ती हेच खरं आपलं धन असू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की धन म्हणजे सगळ्या जगामध्ये जर आपण पाहिलं ना तर धन श्रेष्ठ असू शकत नाही. मला सांगा, आपण कुठेही गेलो तर आपल्याला विचारलं काय जातं? काय विचारलं जातं आपल्याला? तुम्हाला म्हणजे तुमच्या जवळ धन किती आहे असं कोणी विचारतं? मग आपल्याला विचारल्यानंतर आपण काय म्हणतो की तुम्हाला मुलं किती आहेत असं विचारलं जातं की नाही? मग मला सांगा, नाही म्हणजे पत्नीची इच्छा का नसावी की आपल्याला 2 अपत्य असावी अशी? अहो पण तुम्ही आता म्हणाला खोट्या जावयामुळे तुम्हाला पुत्र लाभ झाला, त्याचं काय? सांगतो ना त्याचा सुद्धा सांगतो. वामन हा तुमचा खरा जावईच नाही. हा केशव तुमचा खरा जावई. माझ्या मित्राची मुलं आहेत. हो, ती जुळी मुलं असल्यामुळे त्याच्यामध्ये वामन हा छोटा मुलगा आणि केशव मोठा मुलगा. आणि काय वामन म्हणूनच त्याचं त्या नालायकाचं लग्न होत नाही. तो वेडसर तर आहे आणि त्याशिवाय नपुंसक आहे. ही दोघी जुळी भावंड आहेत. अहो पण कविताचं लग्न लागलं ते वामनशीच ना? मग केशवशी लग्न झालं. अहो पण कविता हनीमूनला कोणाबरोबर गेली होती? मग हनीमूनला गेली, केशव बरोबर गेली. अहो पण हे सगळं काय गरज होती करायची? नाही म्हणजे आता सांगतो ना काय गरज होती. अरे काय गरज होती म्हणजे काय, मी कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना या महानंदाने माझ्या वर्गात माझी शिक्षा म्हणून होती. आणि ती मला नाही म्हणायची, मला एक मूल हवं आहे. माझे पती माझ्यापासून म्हणजे माझी इच्छा पूर्ण करतच नाही अशी तिची इच्छा होती. आणि नंतर हा केशव आणि माधव यांचे वडील हरिनारायण खोटे हे सुद्धा माझे शिष्य आणि त्यांचे सुद्धा इच्छित होती. आणि त्या इच्छेसाठी मी हे सगळं केलं. काय? अहो सगळंच पाण्यात गेलं. सगळंच पाण्यात गेलं. पाणी बुरदावरून गेलं. म्हणून तुम्हाला सांगतो, वस्तुस्थितीला स्वीकारावंच लागते. अरे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच तुझा शोधून पाहे. आता एक तुम्हाला आणखी आनंदाची बातमी सांगतो. कवितेला सुद्धा दिवस गेले. तुला तुझ्या आता पती हवाय, तू तिकडेच जा. आणि वामन तू तुझ्या वडिलांकडे परत जा. समजलं का? काय तू वेडसर जरी असलास ना तरी तू त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना तू हवायस. मला बोला द्या ना. ती म्हणते बॉक्सेस देताना. खरंच तुझ्या जावई हट्टामुळे मी वेड्याचा शहाणा झालो. खोट्या धनाची लालसा बाळगत मी अख्खं आयुष्य घालवलं. तू माझा खरा जावई जरी नसलास ना तरी सुद्धा मला तुझे सर्व हट्ट मान्य आहे. मला तुझे सर्व हट्ट मान्य आहे.
सदा बता दे मेरा कसूर क्या है तो फैसला सुना दे सदा बता दे मेरा कसूर क्या है तो फैसला सुना दे नाव दिसतोय